आणि मृण्मयी, थँक्यू सो मच. कारण मी अत्यंत मुंबईचा माणूस आहे. म्हणजे जन्म मुंबईत, वाढलो मुंबईत, मला गावसुद्धा नाही. त्यामुळे कधीही कुठेही खेडेगाव दिसलं की मला भरून येतं. आणि या 2.5-3 मिनिटात इतकी छान आम्हाला खेडेगाव दाखवल्याबद्दल खरंच मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. सोनाली. स्नेहा, मृण्मयी, तुझं डान्सिंग क्वीनच्या मंचावरती स्वागत आहे. थँक्यू सो मच. खूप गोड दिसतेस आणि तुम्ही दोघीही खूप गोड नाचल्या. जसं गाणं होतं, अशा छान गोड गोजिरी 2 वेड्या मुली गंमत करतायत, मज्जा करतायत. खूप सुंदर एस्टॅब्लिशमेंट होतं. सुरुवातीला तुम्ही कैरी पाडली आणि ती मस्त सुरुवात होती. पटकन आपण त्या जागेवर किंवा त्या विश्वात गेलो आणि मग तुम्ही इतकं मस्त. एकतर मला असं वाटतं की कायम जेव्हा डुएट परफॉर्मन्सेस असतात तेव्हा केमिस्ट्री खूप खूप गरजेची असते. आणि आय थिंक तुमच्यामधली ती केमिस्ट्री फार त्या कैरीसारखी होती, आंबट गोड. किती मस्त मस्त तुम्ही गोष्टी दाखवल्या. कैरी झाल्यानंतर दुनियादारीचा मध्ये एक ती जागा जी पकडली स्नेहा, ती कमाल होती. त्यानंतर बैल, गाय, व्हेरी स्वीट. म्हणजे इतक्या सुंदर सुंदर एलिमेंट्स तुम्ही फक्त तुमच्या डान्समधनं उभ्या केल्या, तुमच्या एक्सप्रेशन्समधनं उभ्या केल्या. थप्पडची जी गूंज होती, ठॅश ठॅश ठॅश, ती, किंवा तुमच्या त्या वेण्या पण इतक्या गोड दिसत आहेत. लिपसिंग पण तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने केलं होतं, जे माझ्या लक्षात आलं की खूप डिटेलमध्ये विचार केला आहे. कुठे कोणी लिपसिंग करायचं, कुठे कोणी सोडून द्यायचं, कुठे. सो इट वॉज ॲक्शन रिॲक्शन. म्हणजे नुसताच नाच नव्हता, तर ही एक काहीतरी सांगते जिला ही रिॲक्ट होती आहे, असं ते सगळं होतं. आणि ते मला वाटतं की म्हणून तुमची केमिस्ट्री महत्त्वाची होती आणि शेवटची घसरगुंडी वॉज द हायलाईट. थँक्यू. पण मृण्मयी, मला तुझ्याकडनंही जाणून घ्यायचं आहे, तू या मंचावर पहिल्यांदा आली आहेस. कशा आहेत आमच्या या अद्भुत कमालीच्या डान्सिंग क्वीन्स? खूपच भारी आहेत. म्हणजे त्यांना काही तोडच नाही आहे लिटरली. कारण की मी हा शोसुद्धा फॉलो करते आणि 1 से 1, म्हणजे असं कुठेही 19-20 असं काहीच नाही आहे. सगळ्याजणी इतक्या कमाल आहेत. आणि मेन म्हणजे मला एक गोष्ट सांगायला खूप आवडेल की मला इथे बोलवलं, मला इथे परफॉर्म करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजते. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि तुमच्यासोबत तुम्हाला भेटून, तुम्हाला सगळ्यांना तुमच्यासोबत डान्स करून मला प्रचंड आनंद झालेला आहे, प्रचंड. आणि ही तुझी जी पार्टनर आहे तिच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? स्नेहाबद्दल. स्नेहाला मी ॲक्च्युली पहिल्यांदाच भेटले इथे येऊन, त्यामुळे मला इन पर्सन ती कशी हे मला माहीत नव्हतं. पण इथे आल्यानंतर लिटरली दुसऱ्या सेकंदाला आमची मैत्री झाली. एकतर ती खूप बोलते, म्हणजे डान्स करत असताना कोणी काही कमेंट जरी केली तरी ती थांबणार, हसणार, त्याच्यावर रिॲक्ट करणार, मग थोडा वेळ बसणार आणि मग परत येणार. तिला असं कधी कधी सांगावं लागतं, स्नेहा थांब, थोडा डान्स करूयात ना प्लीज, असं इतकी बोलते ती. आणि काल ॲक्च्युली टेक्निकल होते, सो फुल कॉस्ट्युम आणि हे सगळं घालून करायचं होतं. तर काल तिने 2 वेण्या घातलेल्या अशा. तर काल ती लिटरली लता दिदींची छोटी लता दिदी वाटत होती ती. हो खरंच अशा छान 2 वेण्या घातलेल्या, असंच परकर पोलकं होतं आणि ती तशीच दिसत होती. 1-2 शब्द वाक्य त्यांच्या आवाजात होऊन जाऊ दे. नमस्कार. माझ्या या सुमधुर आवाजात मी बरीच गाणी गायली. हा सचिन तेंडुलकर. आता लता मंगेशकर. थँक्यू मृण्मयी, थँक्यू स्नेहा, थँक्यू सो मच. मनीषका. स्कूलची आणि गावाची दोघांची आठवण एकदाच दिली तुम्ही आम्हाला. तुला माहितीच आहे की परफॉर्मन्स खूपच गोड होता. तुम्ही प्रॉप्स न यूज करता, काहीच न यूज करता तुम्ही आम्हाला सगळं काही दाखवलं. पहिलं तर मी तिकडे टायर बघत होती ना, लाईक काय हे ते करणार जे मला असं वाटते, आणि तुम्ही तेच केलं. खूपच छान होता, बिगिनिंग टू एंड ब्युटिफुल परफॉर्मन्स. थँक्यू सो मच.